बॅकयार्डमधलं हे सगळं हिरवं हिरवं लॉन. थांबा दाखवते तुम्हाला. मागचा 4 जुलैचा व्हिडिओ मी असाच अर्धा सोडला होता, करणंच नाही झाला. त्याच्या पुढचाच हा व्हिडिओ आहे, म्हणून टू बी कंटिन्यूड लिहिलं होतं. मी आत्ता विशेष कारण म्हणजे व्हिडिओ सुरू केला, कारण की आत्ता मी बॅकयार्डमध्ये आली. इथे बॅकयार्डमध्ये छान सगळं हिरवं हिरवं झालेलं आहे. दाखवते तुम्हाला. हे बघा काय मस्त हिरवं 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 सगळीकडे. काल खूप पाऊस झाला. तसा उन्हाळा सुरू आहे इथे, पण खूप पाऊस झाला. हे बाजूवाल्यांचं घर समरमध्ये सगळ्यांनी छान, आणि पहा लॉन हिरवंच हिरवं. पण विशेष कारण असं आहे की मी आत्ता सहज मागच्या व्हरांड्यात आली आणि सोफ्यावर बसणार इतकंच माझ्या मागे लक्ष गेलं. तर इथे आम्ही पक्ष्यांकरता इथे पाणी ठेवतो आणि इथे दाणा टाकतो. तर हे जे दाणे आहेत बघा, ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या झाडांच्या बिया असतात. तर मी पाहिलं तर अचानक लक्ष गेलं, तो अरे हे सूर्यमुखी दिसले मला. सूर्याकडे तोंड करून किती डौलात उभे आहेत. हे पिल्लं आहेत, पण हे खरं मुख्य सूर्यमुखी जे आहे हे तर इथे लपलंय बुवा आमचं. आणि मला इतका आनंद झाला, कारण की इतकं छान हे अनपेक्षितपणे उगवलेलं झाड आहे. कारण या ज्या बिया असतात पक्ष्यांकरता आम्ही जे टाकतो, वेगळं धान्य मिळतं त्यांचं बिया, त्याच्यामध्ये सनफ्लॉवरच्या पण बिया असतात. आणि त्या नकळत कॅरीमध्ये पडल्या तर एक भोवरा पण आहे, आणि तिथे सनफ्लॉवरचे 3 झाडं उगवले आहेत. सुंदर सुंदर. मला फार आनंद होतो असं जे नॅचरली उगवतात. आणि पहा भोवरा आहे. भोवरा आहे की मधुमक्खी आहे दिसत नाही आहे. भोवराच दिसतो आहे, काही वेगळाच कीटक आहे. आणि तो रस शोषून घेतो आहे परागकणांमधून. एकदम मजा येते, म्हणून मी पटकन रील काढायला घेतली. तसं हे पहा नेचर कसं हूबहू आपलं काम करतं. पक्ष्यांनी जे सोडून दिले आहे बिया, त्याच्यातनं नवीन रोपं तयार झाली. तर असा हा माझा छोटासा ब्लॉग आता मी कंप्लीट करते. अचानक कॅमेरा उघडला आणि कॅप्चर केलं. तर चला तर बघ, पण लाईक